नमस्कार मैत्रिणींनो, भोगीचा बाजार भरलेला आहे. त्यासाठी इथे मी भाज्या आणलेल्या आहेत. काही भाजी वालाची शेंग माझ्याकडे होती, बाकी या सर्व भाज्या मी बाजारातून आणलेल्या आहेत. आज भोगी विशेष आपल्याला भाजी बनवायची आहे. 12 भाज्या लागतात, पण मी इथं 6-7 भाज्या घेतलेल्या आहेत. आज अशी मस्त आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे. लवकरच सुरुवात करूया. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल टाकल्याच्या नंतर लगेचच कढीपत्ता टाकून देऊया. कढीपत्ता चांगला परतून झालेला आहे. लगेच मोहरी टाकून देऊया. मोहरीच्या नंतर कांदा टाकून देऊया. कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा चांगला परतून झालेला आहे. आता टोमॅटो टाकून देऊया. कांदा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे. आता इथे हळद टाकून देऊया, मिरची पावडर, घरचा मसाला आणि गरम मसाला. मसाला टाकल्याच्या नंतर चांगलं परतून घेऊया पुन्हा एकदा. मसाला चांगला परतला तरच आपली टेस्ट वाढते भाज्यांची. आता सर्व भाज्या त्यामध्ये टाकून देऊया. आणि चांगलं 1 मिनिटभर आपण परतून घेऊया. तर 1 चमचा मीठ टाकून देऊया. आणि इथे तीळ आणि शेंगदाण्याचा कूट आहे, तो टाकून दिलेला आहे. त्याने चांगली चव येते, अप्रतिम. तर पाणी टाकून देऊया आणि 10 मिनिटे आपण बारीक गॅसवर शिजवून घेऊया. 10 ते 15 मिनिटे. आपल्याला जास्त रस्सा बनवायचा नाही. अशी मस्त स्वादिष्ट भाजी बनवायची आहे. आता झाकून ठेवून देऊया. तोपर्यंत इथे आपण बाजरीची भाकरी बनवून घेऊया. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी बनवायची आहे आपल्याला. त्यासाठी भाकरीला तीळ घेतलेले आहेत लावण्यासाठी. आता पीठ चांगलं मळून घेऊया. अशा प्रकारे पीठ चांगलं मळायचं आहे. तर भाकरी बनवून घेऊया आपण. अशा प्रकारे आपली भाकरी थापून झालेली आहे. थोडीशी तीळ लावून घेऊया. आता तव्यावरती टाकून देऊया. तव्यावर टाकल्याच्या नंतर त्याला पाणी लावून घ्यायचं आहे. थोडीशी तीळही टाकू शकतो. तर भाकरी पलटी करून घेऊया. भाजी बनते तोपर्यंत आपण भाकरी तयार करून घेत आहोत. पुन्हा एकदा दुसऱ्या भाकरीला आपण तीळ लावून घेतलेले आहेत. बघा किती फुगलेली आहे आपली भाकरी. अशा मस्त टम्म फुगलेल्या भाकरी आणि भोगीची भाजी आपल्याला आज खायची आहे. किती मस्त झालेल्या आहेत आपल्या बाजरीच्या भाकरी. मग
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी आणि तिळाची भाकरी खाणं योग्य आहे. त्यासाठी आपण बनवलेलं आहे. मस्त आपल्या बाजरीच्या भाकरी टम्म फुगलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण सर्व बाजरीच्या भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत. भाकरी तयार झालेल्या आहेत तोपर्यंत आपली भाजी पण झालेली असेल. बघूया आपण आपली भाजी झाली की नाही. बघूया भाजी झाली की नाही. वाव, मस्त झालेली आहे आपली भाजी. एकदम गाळ शिजलेलं आहे सगळं साहित्य. सगळं भाज्या शिजलेल्या आहेत मस्त. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्व करूया. बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत राहा. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ बघत राहा, कमेंट्स करत राहा, सबस्क्राईब करा.